आज नाशिकला मी स्वामीजींच्या पूजनाच्या निमित्तानं या ठिकाणी आलो। या ठिकाणी आल्यानंतर अतिशय आनंद झाला। अतिशय सुंदर अशी पूजा या ठिकाणी झाली। परंतु आज मला सांगताना आनंद होतो की स्वामीजी नरेंद्राचार्य महाराज हे फक्त हिंदुत्ववादी किंवा आध्यात्मिकच नाही, तर या राज्यामध्ये देशामध्ये सामाजिक कार्य अतिशय मोलाचं त्यांचं या ठिकाणी आहे। जर आपण पाहिलं तर कोविडमध्ये स्वामीजी आणि त्यांच्या सेवेकऱ्यांनी केलेलं अभूतपूर्व असं कार्य की जिथे जर वडील वारले तर मुलं ठेवायला जात नव्हते, मुलगा वारला तरी वडील अंत्यविधीला जात नव्हते। अशा परिस्थितीमध्ये या राज्यातल्या आणि देशातल्या तमाम सेवेकरांनी महाराजांच्या आदेशाने प्रचंड अशी सेवा घरी जाऊन जाऊन किराण्यापासून तर औषधांपर्यंत देण्याचं कार्य या संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये त्यांनी त्या ठिकाणी केलं। एवढंच नव्हे तर मला वाटतं आज संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये जवळपास 53 रुग्णवाहिका या समाजामध्ये काम करताय, रुग्णांची सेवा करण्याचं काम ते करताय। आतापर्यंत जवळपास 30 ते 35 हजार रुग्णांचा जीव वाचवण्याचं काम या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। असे अनेक कामं की आज आपण देहदानाचा विषय या ठिकाणी ऐकतो। हे देहदान ऐकताना आपण आतापर्यंत फक्त एवढंच ऐकलेलं होतं की देहदान म्हणजे आपले नेत्र देणे, आपलं हृदय देणे, आपला ब्रेन देणे। परंतु आज मला सांगताना आनंद होतो की इथे मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारे अनेक जे विद्यार्थी आहेत त्या मेडिकल कॉलेजमध्ये आपल्या सेवेकरूंमधून नरेंद्राचार्यजी महाराजांच्या आदेशाने किंवा त्यांच्या कृपेने संपूर्ण देहदान देण्याचं कार्य मला वाटतं जगात कुठे असेल तर ते मला वाटतं फक्त नरेंद्राचार्यजी महाराजांच्या सेवेकऱ्यांमधूनच असेल, असं मला खास करून या ठिकाणी सांगावंसं वाटतं। आज आपण जर पाहिलं तर पर्यावरणाची इतकी हानी झालेली आहे आणि या पर्यावरणाची हानी कशामुळे झाली तर ती म्हणजे वृक्षतोडीमुळे। आणि ह्या वृक्षतोडी थांबवण्याचं काम आपल्या या सेवेकऱ्यांच्या माध्यमातून नरेंद्राचार्यजी महाराज तर करतातच आहे, परंतु नुसतं वृक्षतोड थांबवणं नव्हे तर आपल्याला लागवड कशी करता येईल याचा प्रयत्न मला वाटतं संपूर्ण सेवेकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वामीजी करतायत। जवळपास आजपर्यंत 1 लाखाहून अधिक वृक्ष या महिन्यामध्ये लावण्याचा संकल्प आदरणीय स्वामीजींनी घेतलेला आहे। असे नुसतं आध्यात्मिक नाही, हिंदुत्व नाही, तर सामाजिक कार्यसुद्धा महाराजांच्या कृपेने या संपूर्ण राज्यात आणि देशात चाललेलं आहे। खऱ्या अर्थाने आज मी स्वामीजींचे मनापासून नमन करतो की त्यांच्या हातून असंच कार्य हो आणि त्यांचे आशीर्वाद माझ्या आणि माझ्या कुटुंबावर, माझ्या मतदारसंघावर असावेत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो।